आपण पण मला दुसरीकडे माल टाकताना शेतकऱ्याची अगोदर परमिशन घेणं गरजेचं आहे ना गाडीवाल्याने. हा ना सर, मला त्यांनी फोनच नाही केला. मी त्याला दुपारी बोललो, हा. म्हणलं तू कमीत कमी मला एक फोन तरी करायचा ना म्हणलं. आपण दोन मला केडे साहेबांकडे टाकलाय आणि मी तिसरी गाडी पाठवून दिली तिथं. बरं, 2 गाडीमध्ये तुमचा फायदाच झालेला आहे. हा ना सर, असं झालंय माझं. मला इतका पचास झालाय, माझा तिथे तोटा झालाय. तिथं माल टाकला, तिथं माझा तोटा झाला. 30 तारखेला तुमचा रेट, हा. म्हणजे 30 तारखेचं जे आहे ना तुमचा रेट, हा. आणि आता माझा चांगला माल असून 32 कॅरेटला मला तेवढाच मला रेट भेटलाय बघा आता. बर बर. म्हणजे 30 कॅरेटचे 30 तारखेला मी 30 कॅरेट पाडल्या होत्या, हम्म, आणि हम्म, एवढा माल काय बरोबर नव्हता. तरी हम्म, मला तिथं तुमची इथं चांगल्या रेटने माझा माल गेला तिथं. हम्म, आणि काल जी माल पाठवलाय तो त्यापेक्षा भारी होता. हम्म. मग सर, मला रेट जास्त भेटायला पाहिजे का कमी भेटायला आज पाहिजे? आज तर वातावरण कोरडं झालं, आज रेट चांगलाच भेटला पाहिजे. मग मी तुमचे व्हिडिओ पाहिलं. मी म्हणलं माझं तर काय दिसत नाही, मग ह्याने माल कुठं टाकलाय? आणि हम्म. तो का त्याने असं केलंय काय? आता असले ड्रायव्हरला सांगायचं म्हणलं आता तर सगळं. गाडीवाल्यांनी काही करू द्या, शेवट शेतकरी म्हणाल तिथं माल पडला पाहिजे. मी म्हणतो किडी चौधरीकडे नाही, किडी चौधरीकडे तुमचा फायदा होत असेल तर तुम्ही या, हे माझं नेहमी आव्हान राहतं. हे काय झालं, लय चुकी झालं, त्यांच्या सगळं यायला पाहिजे होतं. पण माझी खात्री आज एवढी, मी गाडी संग येत नाही तुमच्याकडे माल पाठवला की तिथं मला काही टेन्शन नाही. मी तिकडे येत पण नाही आजपर्यंत, कधी चालू नाही. 50 कॅरेट 30 कॅरेट मी तुमच्याकडे पाठवत असतो, हा. कारण मला खात्री आहे तुमची तिथली. हा. हा, हो का? त्या माणसाने काय केलंय, मला न विचारता त्यांनी गाडी ती नाही का अनपढ तिथं हम्म. तिथे टाकले बघा. नाही, आणि ते तिथं नाही, माझ एक लक्षात घ्या, पुढं तो टाकत असण्यापेक्षा ना, तो चौधरीला टाकून सांगताना जर दुसऱ्या आपल्याला जर तो टाकत असेल तर त्याची अडचण काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि ती अडचण जर माझ्याकडे सॉल्व्ह होत नसेल तर नक्की टाकलं पाहिजे. पण आज मी युट्यूब सत्यस्थितीमध्ये हा डिक्लेअर हा केलं की हा मधल्या हा काळात गाड्या जास्त होत्या, गाड्या खाली होत नव्हत्या, मान्य आहे. त्यामुळं सरकारच्या गाड्या असेल तर त्यालाही थोडीशी अडचण यायची, हा शेतकरी हा इकडे हा तिकडे हा जायचे. तर मी आज सांगितलं की आता माल मुळातच कमी झालेत, पण सर्वाधिक आवक आपल्याकडेच आहे. हा ना पण सर. आणि रेट पण आपल्याकडे जास्त निघतायत. आणि एवढं होऊन सुद्धा आज शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याला कुठेतरी मदतीचा एक हात मदतीचा दिला पाहिजे, म्हणून मी उद्यापासून हा हा हा. जेवढे कॅरेट येतील त्याला पर कॅरेटला ₹25 परतावा शेतकऱ्याला द्यायचं सुद्धा डिक्लेअर केले आज. बरोबर आहे ना. ₹25 परतावा म्हणजे तुम्ही जर उद्या हा हा 100 हा हा कॅरेट घेऊन आला तर माझ्याकडनं ₹2,500 तुम्हाला शेतकऱ्याला मदतीचा हात जाणार आहे. कारण ओला दुष्काळामुळे हे 3 महिने, हा, 3 महिने. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. तर मी कुठल्या गाडीवाल्याला कमिशन देणार नाही, हे माझं 35 वर्षाचं वाक्य आहे. पण हा मी मग शेतकऱ्याला मदतीचा हात करणार. मग त्याच्यामुळे आम्हाला एवढी खात्री आहे की तुमच्याकडे तर माल पाठवून दिला, तिथं आम्हाला काय टेन्शन नाही. आम्ही कधी चालणार तिकडे आजपर्यंत. हा. पण त्याने असं राहते, असं केलं त्याने न विचारता. कमी कमी त्याला विचारायला पाहिजे का बाबा मी माल इकडे टाकतोय. हम्म, 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 मग हम्म. मी म्हणतोय आता माझी पहिली गाडी पाठवून दिली तुमच्याकडे, परत दुसरी पाठवून दिली, मी काल तिसरी गाडी तुमच्याकडे पाठवून दिली ती. आणि मग त्यांनी मला विचारायचं काम होतं बाबा, मी मी माल इकडे टाकतोय. आणि मी सकाळी बघतोय, मला वाटलं तुमच्याकडे माल असेल माझ्यावाला. आणि त्याने जेव्हा माझं हे टाकलंय तिथं ते निलाव झालेलं, मी म्हणलं हे कुठून आणलंय तो म्हणलं. मी टाकलं, मी तुम्हाला केडीकडे म्हणलं, केडी साहेबांकडे तुम्हाला टाकायला सांगितलंय मी. आणि तुम्ही इकडे टाकायचं काय कारण नाही ना, मला बघा, आधी विचारायला पाहिजे ना. गाडीवाले परस्पर जर काय निर्णय घेत असेल तर तुम्ही 6 महिने कष्ट करताय, तुमचा अधिकार ते डावलून जर दुसरीकडे टाकत असतील तर नुकसानीला कोण जबाबदार? हा ना सर, तुमचं 30 तारखेचं म्हणजे माझं झालं ना निलाव, हा. त्याला मी दावलं. हो काय म्हणलं, केडी साहेब आहे त्यांना दावा म्हणलं. 30 तारखेला माझ्या 30 कॅरेटच मला 14,000 पट्टी आली. हा. आणि माझा कालचा माल भारी असून 32 कॅरेटची मला तेवढी साहेब पट्टी आली. बघा तुम्ही आता काय केलं त्यांनी. म्हणजे हलक्या मालाची पट्टी, त्यात जर चांगला माल विकत असेल तर त्याचा उपयोग आहे का मला सांगा. आज डोळ्यातून पाणी येते. सगळी अवघड परिस्थिती शेतकरी झाली असताना सगळ्यांनी मदत करायच्या ऐवजी जर अशा पद्धतीने चुकीचा निर्णय घेऊन उपयोग नाही. तुम्ही गाडीवाल्याला स्पष्ट सांगा, बाबा माझ्याकडे काय अडचण असतं शेटला जाऊन बोल. काय लयच अवघड सर, असे लोक सांगत नाहीत. आणि मग आता मग मध्येच असं पचत होतो. तुम्हाला सांगतो सर, माझा 8,000 तोटा झालाय. आज 8,000. तीस गाडी तुमच्याकडे आली असते, माझा 8,000 मध्ये फायदा झाला असता. आणि मी त्याच हिशोबाने तिथे राहिलो होतो. म्हणलं केडे साहेब काही टेन्शन नाही, चांगली पट्टी सगळी व्यवस्थित देईल. आणि हा. हो का इकडे असं झालंय. काय सांगा तुम्हाला आता, मला न विचारता टाकले त्यांनी. अच्छा, ₹8,000 म्हणजे साधारणतः 25, 250, ₹250 कॅरेटला तोटा झाला तुमचा. लय तोटा झाला साहेब. काय आता त्यांच्या काय दोन बोल. पाच त्यांच्या 2-5 रुपयासाठी आपल्याला कुठेतरी घेऊन जात आहेत. पण हे चुकीचं आहे. गाडीवाल्यांना त्यांना स्पष्ट सांगा. आणि आजपासून त्यांनी निर्णय घेतलाय, तुम्हाला आता कॅरेटला भाडं किती आहे पुण्याला? 60 रुपये. ₹60. त्यातले ₹25 आमच्याकडनं तुम्हाला मिळणार आहेत, तुम्हाला परतावा. कारण मला शेवट कमिशन हा माझा काही मोठा हेतू नाहीये. शेतकरी जगला तर मला कधी बी कमिशन भेटणार आहे.
नाही 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 लई तोटा झाला साहेब. मी तिसरी गाडी तुमच्याकडे पाठवली होती आणि तो का तिने असं राडा केलाय. पहिली 12 तारखेला पाठवली आणि दुसरी गाडी 30 तारखेला पाठवली मी. हा. आणि हा 30 तारखेला पाठवली होती आणि एक 28 तारखेला पाठवली होती. अशामुळे तुमच्याकडे माझ्या 2 गाड्या झाल्या आणि मी तिसरी काल पाठवली होती आणि तो का त्याने इकडे टाकलं माल देऊ. एका मग दिवसात त्याला जर एवढा फरक पडत असेल उलट तर रेट वाढले नाहीत आज. एका दिवसाचा सर म्हणजे एका दिवसाचा फरक आहे. मी म्हणजे 30 तारखेला गाडी मी पाठवली. मला 30 तारखेच्या माझ्या तुमच्याकडे ही आहे ना, म्हणजे 30 तारखेत मी तुमच्याकडे माल पाठवला होता. माझं एकदम ओके तिथं आणि परत दुसऱ्या दिवशी मी गाडी पाठवली आणि मला तेवढेच येते म्हणलं पेमेंट आणि तुमच्याकडून बी तेवढेच येते म्हणलं. मग बघा ना त्याने काय केलं. म्हणजे चांगला माल अगोदर तो ओले मालामुळे थोडंसं 2 दिवस मार्केट डाऊन होते. आता जसं सुकं वातावरण व्हायला लागले रेट वाढायला लागले. पण आजचा रेट लय भारी भेटला. मग आजचा रेट तुमच्याकडे चांगला निघाला आज तुमच्याकडे. रेट चांगले निघतात. शेतकरी सांगतात 20-20 रुपये किलोची वाढ झाली. शेत पुण्यात जरी आम्ही टाकलं तरी 400 रुपये कॅरेटला वाढ झाली. तुमचं 250. हा. मी तुमचा व्हिडिओ रोज बघतो आणि त्या हिशेबाने म्हणलं आजचा रेट चांगला गेलाय बरं का. आता म्हणलं ते तुमची मी पट्टीची वापरत होतो आणि हो काही नाही दुसरीकडे पाठवली. फक्त सांगा त्यांना म्हणा बाबा असं काही करू नका. शेवट आमची काय चुकी असेल तर सेटची नक्की सांगा. गाडी खाली होत नाही, तुम्हाला काय अडचण येते, भाडं मिळत नाही, नक्की सांगा. टायमिंग आम्ही रात्रीचं भाडं देतो. मी त्या ड्रायव्हरला स्पष्ट बोललो म्हणलं बघा म्हणलं केडी साहेबाकडे म्हणलं कमिशन नाही आणि तिथे एकदम व्यवहार सगळा क्लिअर आहे. मग तुम्हाला हे तुम्हाला काम आहे ना सांगायचं का बाबा मला गाडी इकडे पाठवे तुमच्या कमिशन मुळे तुम्ही तिकडे माझा माल नेला म्हणलं माझा तिकडे तोटा केला म्हणलं. का बरं म्हणलं एवढा तोटा केला. मग तो म्हणला काय झालं तो गाडी मला यायला उशीर झाला. उशीर होते ना म्हणलं तुम्हाला पण तिथं तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे येऊ द्या. 3 वेळा दिवसात निलाव केलेला केडी चौधरी डाळिंबे आडे 3 वेळा व्यापारी कुठं जातात आपल्याला सोडून. त्याला काय म्हणलं सकाळी म्हणलं ते माल आहे ना नसला गेला तर म्हणलं महागारी आण म्हणलं आणि केडी साहेबाकडे म्हणलं तिथे नेऊन तोवर तेव्हा म्हणलं गेला माल. काय सांगा नाही त्याला सांगा बाबा की बाबा हे योग्य केलेलं नाहीये. शेवट रक्त पार प्यायची वेळ आली म्हणजे लाल रक्त पार पाण्यासारखं म्हणजे पाणी सुद्धा आपल्याला रक्तासारखं झालं. एवढं भयंकर परिस्थिती बेकार झाली. आणि साहेब माझा माल जे होता ना कालचा मी पाठवला माझा लय माल भारी होता कालचा. जाऊ दे आता तुम्ही परत पाठवलं मी त्याच्या विशेष लक्ष देईल. तालुका कुठला तुमचा? कर्जत तालुका. ठीक आहे काय अडचण नाही. आपल्याकडे सर 15 वर्षापासून बाग आहे. एक 17-18 वर्ष झालं बाग आहे आपल्याकडे. आणि आमच्याकडे किती वर्षापासून येताय तुम्ही? तुमच्याकडे पहिल्यापासून येतो फक्त आम्ही कधी आलो नाही. फक्त तुमचा व्हिडिओ पाहून तिथलं सगळं बघून आम्ही फक्त कॅरेटी पाठवतो. तुम्ही समाधानी आहात एवढं 15 वर्ष माझ्या समाधानी. हा मला तुम्हाला एक दिवस भेटायची होईल पण माझं काही येणं झालं नाही. कधी 100 कॅरेटी कधी 150 कॅरेटी कधी 15 कॅरेटी कधी 70 कॅरेटी असे मी तुम्हाला पाठले दरबारीने. तुम्हाला नाही जमलं तर मी कर्जत तालुक्यात येईल. गाव कुठलं तुमचं? खापरवाडी. ठीक आहे मी तुमच्या तिथे येईल भेटायला. काळजी करू. तुम्ही जर अडचणी असेल ना मी येईल पण एकदा तुम्ही मोकळं या. चालेल येत नाही मारेन चक्कर 100% चक्कर मारेल. हो मी गाडी पाठली ना तो माझा भारी माल असून मला तेवढीच पट्टी आली बघा. आता म्हणजे हलक्या मालाची पट्टी एवढीच भारी मालाची पट्टी आली. एका दिवसाचा फरक. उलट वातावरण कोरडं होत चाललंय. आज 1 तारीख आहे परत काल 30 तारखेच्या यात जर हलक्या माल रेट मिळत आज उलट भारी मिळाला पाहिजे. हा माझ्या 17 कॅरेट तरी 23 रुपयाला लावलेत बघा साहेब तुम्ही. आता किती? 23 रुपयाला लावले. 23 रुपयाने. 23 रुपये काय कॅरेट किलोला? हा किलो 23 रुपये किलो लावले. बरं आपल्याकडे कसं तसा माल कसा गेला? तुमच्याकडे माझा 1 नंबर 45 2 नंबर 40 आणि 3 नंबर 36. अरे बापरे. आणि बघा एवढा लगेच एका दिवसात एवढा फरक आलाय. आणि शिवाय आजचा माल चांगला होता. हा आजचा माल माझा भारी होता. आज कमीत कमी माझे ना एक 25 पट्टी लागायला पाहिजे. किती? म्हणजे 25 रुपये लागायचे. 25 रुपये हा म्हणजे 25 रुपये माझी पट्टी लागायला पाहिजे. 32 कॅरेट द्या आणि चांगला माल होता. फक्त 15ची पट्टी लागली. 15,000 म्हणजे 10,000चं नुकसान आहे जवळजवळ 8,000. हा तेवढं नुकसान झालं माझं. नाही त्याला बोला बाबा असं नको करू म्हणा. नाही बोललो त्याला दुपारीच बोललो म्हणलं ही चुकीची केलं बरं का म्हणलं. कमी कमी शेतकऱ्याला विचारायला पाहिजे बाबा मी माल कुठं टाकतोय काय नाही. मी म्हणलं आता केडी साहेबांकडे टाकलं त्यांनी माल कारण 2 गाड्या तिथे टाकलं तुमच्यापाशी. आता मी म्हणलं तिसरं तिथेच टाकणार आहे तो माझं काय देणार मनात. असं झालं. इथून पुढे काही त्याला क्लिअर वॉर्निंग करा. आमच्याकडनं काही अडचण असेल तर आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा त्यांच्या बाबतीत काय असेल तर म्हणा सीटला जाऊन सांगा करण्याचा प्रयत्न करू. जरा सुधारणा म्हणजे अडचण तर ठेवलेलीच नाही. रात्रीच भाड आहे त्यामुळे अडचण नाहीये. आता गाड्या पण पटकन खाली होत आहेत. मालही चांगल्या रेटनी विक्री होतोय. तर तुम्ही सांगा. बरोबर तुमचं व्हिडिओ पाहतोय रोज मी आणि आज बी मला वाटलं तर चांगला रेट आज रेट तुमचं चांगलं आज एकदम भारी रेट निघलं होतं. हो आणि त्या हिशोबाने म्हणलं येईल पट्टी
कायच काय नाही, दुसरी टाकली मला पट्टी बघ सर. चालेल 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 सर, काय अडचण असेल चालेल मला डायरेक्ट फोन करत जा. चालेल चालेल.